हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल कथाप्रेमी. अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम भाग 20. काही कारणास्तव मला जास्त वेळ भेटत नाही आहे, तरी पण कथा टाकते. अद्वैतने तिला पटकन उचलून आत नेत म्हणाला, इतक्या थंडीत बाहेर का आलीस? जरा सर्दी लागली तर मीच रागावेन. तिने त्याच्या गळ्यात हात घालत लाडात म्हटलं, तरीही तुमच्या इतका वाईट कुणीच नाही. त्याने तिला कटाक्ष टाकला आणि ती निरागस चेहरा करून पाहू लागली. त्याने तिला बेडवर बसून ब्लँकेट पांघरलं. दारावर टकटक झाली. अद्वैतने दार उघडलं तर मेड सूपची ट्रॉली घेऊन उभी होती. त्याने ट्रॉली आत घेतली, दार बंद केलं आणि सियासाठी सूप वाढू लागला. 2 दिवसांनी जेवण दिसताच तिच्या डोळ्यात चमक आली. अद्वैतने तिचा चेहरा पाहून अपराधीपणे म्हटलं, तू 2 दिवस काहीच खाल्लं नाहीस, ही माझी चूक आहे. पुढे असं कधीच काय होणार नाही. तू आधीच कमजोर झालीयस. सिया काही न बोलता त्याच्याकडे पाहत राहिली. आणखीच थकलेली ती उशीवर मान टेकून बसली होती. काहीच न बोलता तिचं लक्ष फक्त जेवणाकडे होतं. अद्वैतने चमच्यात सूप घेत त्यावर फुंकर मारली आणि सियाकडे वाढवला, पण तिच्या नजरा ट्रॉलीतील ठेवलेल्या चविष्ट जेवणावर खिळलेल्या होत्या. तेवढ्यात समोर सूप दिसताच तिनं तोंड वाकडं केलं आणि लहानसं तोंड करून म्हणाली, मला तेच जेवण खायचंय. ती बोलताच अद्वैतने सूप भरलेला चमचा थेट तिच्या तोंडात घातला आणि तिचं तोंड बंद झालं. तिचा तो रागीट चेहरा पाहून तो हसत म्हणाला, बेबी, सध्या तुला हेच सूप मिळणार. डॉक्टरांनी हाच आहार सांगितलाय. गरम दूध, पाणी आणि काढा. ती चिडून म्हणाली, नाही, मला हे काही नको. मला तेच जेवण हवं. हे ऐकताच अद्वैतने तिला रोखून पाहिलं. कमरेत हात घालून तिला आपल्या मांडीवर बसवलं. सियाचं तोंड उघडच राहिलं आणि त्याने तिच्या उघड्या तोंडात पुन्हा सूपचा चमचा घातला. रागाने तिचे गाल फुगले. सूप गिळून ती म्हणाली, नाही, मला हा विचित्र सूप नको. मला तेच जेवण खायचंय. तिचे फुगलेले गाल पाहून अद्वैतला शरारत सुचली आणि त्याने तिच्या गालाला हलकासा चावला. ती किंचाळली आणि म्हणाली, तुम्ही मला चावलं? तो काहीच न बोलता तिच्या मानेला किस करत डोळ्यात पाहून म्हणाला, मग माझं पोट आणि मन तुला खाऊनच भरणार आहे. असं म्हणत तो पुढे झुकला. तेव्हा तिनं दोन्ही हातांनी त्याचं तोंड थांबवलं. तिच्या भुवया वर गेल्या आणि ती पटकन म्हणाली, तुम्ही मला नेहमीच खाता. आधी जेवण करा आणि मला आता पिरियड्स आले आहेत. माझा जीव घ्याल का? तिच्या या निरागसतेवर त्याचं मन विरघळलं. तिला सावरत त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सूप पाजू लागला, पण तिने तोंड घट्ट बंद केलं. अधिक विचार न करता अद्वैतने सूप आपल्या तोंडात घेतलं. तिच्या मानेमागे हात ठेवून ओठांवर झुकला आणि ओठांवर ओठ ठेवत हळूच सूप तिच्या तोंडात सोडलं. तिने झगडण्याचा प्रयत्न केला, पण तो तिला सोडलंच नाही. सूप संपेपर्यंत तो किस करत राहिला. दूर होत हसत तो म्हणाला, आता नकोय. ती मान हलवणारच होती, पण त्याच्या ओठांवरची मोहक स्मित पाहून तिचे गाल लाल झाले आणि तिनं आपलं डोकं त्याच्या छातीत लपवलं. थोड्या वेळाने तो तिला सूप पाजत राहिला आणि ती एकटक त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या आयुष्यात तिला जपणारा कोणीच नव्हता. आज पहिल्यांदाच ती काळजी अनुभवत होती. दुसऱ्या रात्री अद्वैत सियाला घेऊन विमानतळावर आला. तो आज मुंबईला परत जाणार होता. इथलं काम जवळजवळ संपलंच होतं. सियाला जवळ करणं हेच तर खरं काम होतं. व्यवसाय तर उलट तिच्यामुळेच गडबडीत आला होता. त्याच्या सांगण्यावरून रोहनने त्याच रात्री त्या व्यक्तीला पदावरून हटवलं होतं. काळे पुरावे आणि मुलाच्या कृत्यांचा सगळा हिशोब पोलिसांकडे गेला. कुटुंब रस्त्यावर आली, मुलगा कोमात गेला. अद्वैत तिला आपल्या खासगी विमानात बसून घट्ट मिठीत धरून बसला होता. तिचे पिरियड्स अजून संपलेले नव्हते, पण ज्या पद्धतीनं त्यानं तिची काळजी घेतली त्यातून तिला उमगलं की वर्षानुवर्ष तिच्याशी किती वाईट वागणूक झाली होती. आता अखेर तिच्याजवळ तिचा स्वतःचा माणूस होता, जो तिला जगातली सगळी सुख देऊ शकत होता. विमान ओपन झालं आणि सिया अद्वैतच्या छातीला टेकून झोपली. तो तिला आतल्या खोलीत नेऊन बेडवर झोपून शेजारी बसला आणि तिच्या झोपलेल्या निरागस चेहऱ्याकडे पाहत मनातच म्हणाला, तू खरंच लहान मुलीसारखीच आहेस. जरा हट्टी, पण खूपच गोड. नावावरून गोष्ट बनवण्यात तर तू नंबर 1 आहेस. पण मला त्याचा काहीही फरक पडत नाही, कारण तू माझी बेबी डॉल आहेस. इतकी क्यूट की तुला मी संपूर्ण जगापासून लपवून कायम माझ्याजवळ जपून ठेवेन.
असं म्हणत तो तिच्या कपाळावर किस करतो आणि तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवतो. हळूहळू वेळ सरतो आणि जेट मुंबई विमानतळावर लँड होतं. पहाटे साधारण 4 वाजत आलेले असतात. सियाची झोप अजूनही उघडलेली नसते. मात्र अद्वैतला झोपेचा लवलेशही नसतो. डोळ्यात एक थेंबही नाही झोपेचा. ती त्याच्या छातीत शांतपणे झोपलेली असते. आता दोघांमध्ये बरंच काही बदललेलं असतं. पण तिला अजून माहीत नसतं की तिची फक्त एक अडचण सुटली आहे. पुढच्या अडचणी आत्ता सुरू होणार आहेत. अद्वैत लांब कोट घालतो आणि सियाला आपल्या कुशीत उचलून पूर्णपणे छातीत लपवतो. यावेळी विमानतळावर फार लोक नसतात. तरीही त्याच्या उपस्थितीपुढे कोण आहे की नाही याचा फरकच पडत नाही. दोघे बाहेर येऊन गाडीत बसतात आणि गाडी अद्वैतच्या पर्सनल बंगल्याकडे निघते. सिया अजूनही गाढ झोपेत आपल्या ओव्हर प्रोटेक्टिव्ह नवऱ्याच्या कुशीत असते. काही तासांनी गाडी बंगल्याच्या आत उभी राहते. अद्वैत तिला कुशीत उचलतो आणि जशी ती हलकीशी जागी होते तशी तिची नजर थेट अद्वैतच्या नजरेला जाऊन भिडते. तो हसत म्हणतो, "उठलीस बेबी? आपण मुंबईच्या घरी पोहोचलोय." सिया आश्चर्याने उठत म्हणते, "इतक्या लवकर?" तो तिला बसवत केसांवरून हात फिरवत म्हणतो, "लवकर नाही, पूर्ण 6 तास झाले." तिच्या कपाळावर किस करत तो सांगतो की ती फार गाढ झोपली होती. त्याच्या मऊ स्पर्शाने तिचे डोळे पुन्हा मिटतात. तो तिच्या दोन्ही गालांवर एकामागोमाग किस करतो आणि हसत म्हणतो, "आता आत जाऊ की लगेच इथेच तुझी काढू?" ती त्याच्या छातीत हलकासा ठोसा मारते आणि लाजत पटकन त्याच्या कुशीतून उतरून गाडीतून बाहेर पळते. तो तिच्याकडे हसतच पाहत राहतो. मुख्य दरवाजाजवळ येताच मागच्या आठवणी जाग्या होतात. या घरातून ती कशी पळून गेली होती. तिचे डोळे ओलावतात कारण पहिला अनुभव वाईट होता. पण यावेळी ती स्वतःच्या इच्छेने आनंदाने परत आली होती. विचारात असतानाच मागून अद्वैत तिला मिठीत घेतो. तिच्या मानेवर आपली साखळी टेकवतो आणि कानाजवळ कुजबुजतो, "इथे उभे राहून तू कुणाच्या विचारात हरवलीस?" ती आधी शरमते, मग चिडवत म्हणते, "आपल्यासारख्या जळखाऊ माणसामुळे मला कुणाबद्दल विचार करायलाच वेळ कुठे मिळतो." तो तिची कंबर घट्ट पकडतो आणि तिच्या मानेवर किस करतो. आजूबाजूला उभे असलेले बॉडीगार्ड्स हे दृश्य पाहून थक्कच होतात. आपल्या एवढ्या कठोर बॉसला इतकं प्रेमळ कधीच पाहिलं नव्हतं त्यांनी. अद्वैत अचानक सियाला उचलतो. ती घाबरून म्हणते, "अरे मी चालू शकते." "उचललं कशाला?" तो हसतच आत नेत म्हणतो, "जुना वाईट अनुभव नव्याने चांगला करूया. आधी मी तुला असंच उचलून आत आणलं होतं आणि तू पळून गेली होतीस. आज मात्र तू आनंदाने येतेस." ती त्याच्या गळ्यात हात घालते, छातीवर डोकं ठेवते आणि चेहऱ्यावर बनावट नाही तर खरा आनंद असतो. आत शिस्तीत उभा असलेला नवीन कर्मचारी वर्ग त्यांना नम्र अभिवादन करतो. अद्वैत फक्त मान हलवतो आणि वर जात म्हणतो, "माझ्यासाठी ब्लॅक कॉफी आणि बेबीसाठी बदलण्याची व्यवस्था खोलीत पाठवा." वरच्या खोलीत तो सियाला थेट पलंगावर ठेवतो आणि स्वतः झुकून तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो. सियाचे डोळे क्षणभर विस्फारतात, मग तीही प्रतिसाद देते. अद्वैत तिचा प्रतिसाद जाणवताच अधिक उत्कटतेने किस करू लागतो. दोघेही एकमेकात हरवतात. श्वासांचा ताल बदलतो. खोलीत त्यांच्या चुंबनांचा आवाज घुमतो. श्वास घ्यायला त्रास होईपर्यंत ते थांबत नाहीत. तेवढ्यात दारावर ठकठक पडते. अद्वैत लगेच दूर होतो. सिया खोल श्वास घेत राहते. तिचा चेहरा लाल झालेला, हृदय जोरजोरात धडधडत असतं. तिचं ते लाजलेलं रूप पाहून अद्वैतला खुळसळपणा सुचतो. तो तिला छेडतो आणि ती वेदनेने सिसकारते, "मिस्टर महाजन, तुम्ही फार वाईट आहात. दुखतंय, असं करू नका." तो तिच्या मानेवर किस करत कुजबुजतो, "आत्ता मला तुला चाखायचंय." तिचा चेहरा अजूनच लाल होतो आणि ती स्वतःला दूर करत म्हणते, "नंतर चाखा, आधी दार उघडा. नंतर टेस्ट कर, आधी जाऊन दार उघड." असं ती म्हणाली. "नंतर तुम्ही मला टेस्ट करणारच आहात ना?" तिचं हे बोलणं ऐकून तो दरवाजाकडे वळला. पण शेवटचं वाक्य ऐकून तिला घुरून पाहिलं. ते पाहून ती घाबरून उठू लागली. तेवढ्यात अद्वैत म्हणाला, "तिथेच थांब. मी आत्ताच येतोय." "आणि तुला काय वाटलं मी तुला सोडून देईन का?" "अजिबात नाही. आत्तापर्यंत थांबवलं आहे, पण आत्ता नाही."
फक्त एकदा तुझे पिरियड संपले की मग रोज तुझी किंकाळी माझ्या बेडवर माझ्या खालीच निघेल. जेव्हा बोलशील हे ऐकून सियाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. लाज, राग आणि दोन्हीने लालबुंद झालेली ती पटकन बेडवरून उठली आणि थेट वॉशरूमकडे पळत मोठ्याने म्हणाली, तुम्ही खडूस आहात, शैतान आहात, भेडिया आहात, कायम मला घाबरवता आणि माझं रक्त शोषता. अद्वैत रागाने तिला पाहतच राहिला, पण तोपर्यंत ती वॉशरूममध्ये शिरून आतून दार बंद करून बसली. काही वेळाने सकाळचा वेळ होता. सिया खोलीत गाढ झोपेत होती. सकाळचे 8:30 वाजले होते. अद्वैत तिथे नव्हताच. तो काहीतरी खास करण्यासाठी लवकरच बाहेर गेला होता. सियाला उठवणारं कोणीच नव्हतं. ना आई-वडील, ना कामाची जबाबदारी. त्यामुळे ती निवांत झोपली होती. तिचे पिरियड्स आता संपले होते आणि म्हणूनच अद्वैत त्यांची पहिली वेडिंग नाईट अजून जास्त रोमॅन्टिक आणि सुंदर बनवू इच्छित होता. याची कल्पनाही सियाला अजिबात नव्हती, पण तिला माहीत होतं की ती फार दिवस त्याच्यापासून वाचू शकणार नाही. महाजन कुटुंबात त्यांच्या लग्नाची बातमी सगळ्यांना कळली होती आणि मीरा पसरवलेल्या अफवांमुळे सियाबद्दल सगळ्यांच्या मनात तिरस्कार भरला होता. तिला वन नाईट स्टँड करणारी, संपत्तीवर डोळा ठेवणारी मुलगी समजलं जात होतं. प्रत्यक्षात तिच्याबद्दल कुणालाच काहीच माहिती नव्हतं. अद्वैतला मीराच्या खोट्या गोष्टी माहीत होत्या, पण त्या इतक्या पसरल्या आहेत हे त्याला माहीत नव्हतं. सिया मात्र निवांत झोप पूर्ण करत होती. अंगडाई देत तिने डोळे उघडले. खोलीत सूर्यप्रकाश पसरला होता. अद्वैत दिसत नव्हता म्हणून ती स्वतःशीच पुटपुटली, तो शैतान कुठे गेला, असं म्हणत ती वॉशरूममध्ये गेली. थोड्याच वेळात ती तयार झाली. लाईट पिंक शॉर्ट कुर्ती, स्काय ब्लू जीन्स, मोकळे केस, मध्ये सिंदूर लपवलेला, कानात छोटे डायमंड टॉप्स, हातात ब्रेसलेट, दुसऱ्या हातात घड्याळ, गळ्यात मंगळसूत्र आणि हलकी लिपस्टिक आणि डोळ्यात काजळ. साधेपणातही ती खूप सुंदर दिसत होती. अद्वैतने तिला सगळं काही तयार करून ठेवून दिलं होतं. कपडे, दागिने, मेकअप, चपला, सगळं म्हणजे सगळं काही. आरशात स्वतःला पाहून ती हसली आणि स्वतःची नजर काढली. मग ती बाहेर आली. खाली मेडने तिला नम्रपणे गुड मॉर्निंग केलं आणि नाश्ता विचारला. ती डायनिंग टेबलवर बसली. खात असतानाच तिने विचारलं, घरातले बाकी सर्व कुठे आहेत सगळे? मेडने सांगितले, सगळे लवकर निघून गेलेत आणि तुम्हाला डिस्टर्ब करू नका असं सांगून गेलेत. ती नाश्ता करत असतानाच बाहेर गाडीचा आवाज आला. अचानक एका माणसाचे जोरदार पावलांचे आवाज आले आणि एक मध्यवयीन माणूस रागाने आत शिरला. त्याचा चेहरापट्टी थोडीफार अद्वैतसारखीच होती. सिया घाबरली. तो लिव्हिंग रूममध्ये येऊन जोरात ओरडला, अद्वैत महाजन, आज मला उत्तर हवं आहे. त्याचा आवाज ऐकून सियाच्या हातातील घास तसाच राहिला आणि ती घाबरून उभी राहिली. त्यांचा आवाज संपूर्ण घरात घुमू लागला. त्यामुळे तिथे काम करणारे सर्व नोकर चाकर आणि सिया सगळेच घाबरले. एक नोकर घाबरत त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, सर, साहेब घरात नाहीत. हे ऐकताच तो माणूस रागाने त्याच्याकडे पाहू लागला. मग तो म्हणाला, बरं, आणि ती मुलगी? ती तर घरातच असेल ना? नोकराला त्याचा अर्थ काहीच कळला नाही म्हणून तो विचारू लागला, सर, कोणती मुलगी? तेव्हा तो माणूस संतापून ओरडला, त्याची बायको. हे ऐकताच नोकर पटकन म्हणाला, जी मॅडम घरातच आहेत, मी लगेच बोलवतो. पण ते ऐकून तो माणूस आणखी चिडला, ती काही तुमची मॅडम नाही, ती एक बाजारू मुलगी आहे जिने माझ्या श्रीमंत मुलाला आपल्या जाळ्यात अडकवलं आहे. त्यांचे हे शब्द ऐकून सगळेच थक्क झाले, पण कुणाचीही काही बोलायची हिंमत झाली नाही. दुसरीकडे डायनिंग टेबलवर उभी असलेली सिया भीतीने आणि अपमानाने थरथर कापू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. बाजारू हा शब्द तिला सहन होतच नव्हता. ती गरीब होती, पण खूप स्वाभिमानी होती. तिने कधीच आपल्या इज्जतीचा सौदा केला नव्हता. ती दात आवळून, मुठी आवळून उभी राहिली. तेवढ्यात एक नोकर तिच्याजवळ आला आणि आदराने म्हणाला, मॅडम, तुम्हाला खाली बोलावत आहेत. त्यालाही सियाची अवस्था पाहून वाईट वाटत होतं. सगळ्यांना सिया आवडत होती. ती नेहमी सगळ्यांशी प्रेमाने आणि सन्मानाने वागायची. पण आज
आज तिच्यासाठी इतका घाणेरडा शब्द वापरला गेला होता. सियाने हलकेच मान हलवली आणि थरथरत्या पावलांनी खाली जायला लागली. प्रत्येक पावलावर तिला जणू पायांना दगड बांधल्यासारखं वाटत होतं. कसाबसा ती त्या माणसासमोर काही पावलं अंतरावर उभी राहिली, मान खाली घालून. त्या माणसाने सियाला पाहता क्षणभर तो तिला पाहतच राहिला. तिचं साधं पण सुंदर रूप, निरागस चेहरा आणि वागणं, ती कुठल्याही कोणातून बाजारू वाटत नव्हती. राग आणि अश्रूंमुळे तिचा चेहरा लाल झाला होता, पण तिने नजर खाली ठेवली होती. काही क्षणांनी त्यांनी स्वतःवर ताबा मिळवला आणि कठोर आवाजात विचारलं, म्हणजे तूच ती मुलगी आहेस जिने माझ्या मुलाशी लग्न केलं, तेही आम्हाला न सांगता? सियाने मुठी घट्ट आवळल्या. नखं तळहातात रुतत होती, तरीही शांतपणे ती मान हलवत म्हणाली, हो. ते ऐकताच तो माणूस भडकला. तुझ्यासारख्या मुली आधी श्रीमंत मुलांना आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवतात आणि मग त्यांना त्यांच्या कुटुंबाला न सांगता लग्न करतात. पण गैरसमज करून घेऊ नकोस, मी हे लग्न मान्य करत नाही आणि तुला कधीच आमच्या घरची सून मानणार नाही. जितकं लवकर होईल तितकं माझ्या मुलाला सोडून निघून जा, नाहीतर माझा असा अवतार पाहशील जो कोणीच पाहिलेला नसेल. माझ्या घराण्यात कोणतीही बाजारू मुलगी सून बनू शकत नाही. पुन्हा तोच बाजारू शब्द ऐकताच सियाच्या डोळ्यात राग अधिकच भरला. त्यानंतर ते पुढे म्हणाले, तुला किती पैसे हवे ते सांग, मी तुला तुझ्या मनासारखी किंमत देईन, पण माझ्या मुलाला सोड. सियाने त्याच्याकडे पाहिलं आणि वेदनेने हलकीशी स्माईल करत म्हणाली, तुम्ही इथे माझी किंमत लावायला आला आहात का? तुम्ही आधी तुमच्या मुलाला विचारलं आहे का की तो मला सोडायला तयार आहे? मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुम्ही आधी तुमच्या मुलाशी बोला. माझ्यासाठी तोच माझं सगळं आहे, तोच माझा नवरा आहे आणि त्यानेच मला या घरात आणलं आहे. हे ऐकताच जो दुसरा कोणी नसून अद्वैतचे वडील मिस्टर महाजन होते, ते संतापून सियाकडे पाहू लागले आणि रागाच्या भरात त्यांनी तिच्यावर हात उगारला. तेवढ्यातच अचानक काहीतरी जोरात तुटल्याचा आवाज आला. मिस्टर महाजन जसेच सियावर हात उचलणार तसंच मागून कुठेतरी काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला आणि तो आवाज ऐकताच त्यांचा हात जिथे होता तिथेच थांबला. त्यांनी हात उगारलेला पाहताच सियाने घाबरून दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेतला आणि डोळे घट्ट मिटून घेतले. आजपर्यंत तिला कधीच माराची भीती वाटली नव्हती. लहानपणापासून तिला खूप मार बसला होता, अपमान सहन करावा लागला होता, शिव्या खाव्या लागल्या होत्या, तिला जाळण्यात आलं होतं, कधी कधी खोलीत कोंडूनही ठेवलं गेलं होतं, उपाशी पोटी दिवस काढावे लागले होते. पण इतकं वाईट आणि भीतीदायक तिला कधीच वाटलं नव्हतं जितकं आज वाटत होतं. काही क्षण गेले तरी चेहऱ्यावर वेदना जाणवल्या नाहीत. तेव्हा तिने हळूच हात खाली घेत डोळे उघडले आणि ती जागेवरच थिजून गेली. अगदी तिच्यासमोर कुणाची तरी मजबूत पाठ होती आणि त्या व्यक्तीने रागाने मिस्टर महाजनांचा उगारलेला हात पकडून धरला होता. हे दृश्य पाहताच सियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो दुसरा कोणी नसून अद्वैत होता, जो सियासाठी भेटवस्तू घेऊनच आत आला होता. पण आत येताना समोरचं दृश्य पाहताच त्याच्या हातातील गिफ्ट बॉक्स खाली पडला आणि तो क्षणार्धात पुढे धावत गेला. मिस्टर महाजनांचा हात घट्ट पकडून थांबवला. मिस्टर महाजन आणि अद्वैत दोघेही एकमेकांकडे रागाने पाहत होते. अद्वैताचा संपूर्ण देह रागाने थरथरत होता. त्याचा चेहरा तांबडा झाला होता, कपाळावर आणि हातांवरच्या शिरा फुगल्या होता आणि आजूबाजूचं तापमान जणू गोठल्यासारखं झालं होतं. थोड्या अंतरावर उभा असलेला संपूर्ण स्टाफ भीतीने थरथरत होता. त्यांना सियाचीही खूप काळजी वाटत होती, कारण ती सगळ्यांशी प्रेमाने आणि आदराने वागत होती. स्टाफमधील एक जण दुसऱ्याच्या कानात कुजबुजला, बरं झालं साहेब वेळेवर आले, नाहीतर हा माणूस मॅडमसोबत काय केलं असतं कोण जाणे. दुसऱ्यानेही मान हलवून होकार दिला. अद्वैतने मिस्टर महाजनांचा हात झटकून टाकत संतापाने ओरडला, तुमची एवढी हिंमत कशी झाली माझ्या घरात येऊन माझ्या बायकोवर हात उचलायची? अद्वैतचं असं वागणं पाहून मिस्टर महाजन
आणखीनच भडकले. ते अद्वैतच्या मागे उभी असलेल्या सियाला पाहत रागाने म्हणाले, ही जशी पासून तुझ्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून तू आमच्याशी असं वागायला लागलास. जो मुलगा कधी वडिलांना उत्तर द्यायचा नाही तो आज या मुलीमुळे माझ्याशी उद्धटपणे बोलतो आहे. तुमच्यासारख्या खालच्या दर्जाच्या मुली आल्यावर असंच होतं. म्हणूनच मला माझ्या खानदानासाठी चांगल्या आणि मोठ्या घराण्यातली सून हवी आहे. तुमच्यासारखी घाणेरडी बाजारू नाही. हे शब्द तोंडातून बाहेर पडत असतानाच बाजूच्या टेबलवरचा फुलदाणी जोरात खाली पडली आणि त्यांच्या पुढच्या शब्दांचा गळा तिथेच आवळला गेला. त्यांनी समोर पाहिलं तर अद्वैत लालबुंद डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होता. त्यांचं शरीर इतकं थरथरत होतं की क्षणभर मिस्टर महाजनांच्या मणक्यापर्यंत शहारा गेला. अद्वैत जोरात ओरडला, बस. यापुढे जर तुम्ही माझ्या बायकोविरुद्ध एक शब्दही वाईट बोललात तर डॅड, तुमच्यासाठी मी आत्तापर्यंत पाहिलेल्यापेक्षा खूपच वाईट रूम दाखवेन. मी जितका चांगला आहे त्याच्या कितीतरी पटीने वाईट होऊ शकतो आणि ते तुम्हाला नक्कीच आवडणार नाही. चांगलं होईल की तुम्ही आत्ताच इथून निघून जा. माझ्या आणि माझ्या बायकोच्या मध्ये येऊ नका. काही बोलायचं असेल तर मी घरी येईन, पण आत्ता निघा. नाहीतर रागात माझ्या तोंडून असं काही निघेल की ते तुम्हाला अजिबात आवडणार नाही. सिया हे सगळं पाहत भीतीने अक्षरशः थरथरत होती. तिच्या डोळ्यातून आवाज न करता अश्रू वाहत होते. तिने तोंडावर हात ठेवून रडण्याचा आवाज दाबून धरला होता. तिला वाटत होतं की हे सगळं तिच्यामुळेच घडत आहे. ती इथे नसती तर अद्वैत कधीच आपल्या वडिलांशी असा उद्धटपणे बोलला नसता. स्वतःवरच तिला राग येत होता की तिने अद्वैतला आपला पती मानण्याचा निर्णय का घेतला. त्यांच्या दोघांच्या जगात जमीन आसमानाचा फरक होता आणि तरीही अद्वैत तिला सोडायला तयार नव्हता. जरी त्यांचं कुटुंब तिला कधीच स्वीकारणार नाही हे तिला माहीत होतं. मिस्टर महाजनांनी अद्वैतकडे आणि मग त्याच्या मागे उभ्या असलेल्या सियाकडे रागाने पाहिलं आणि निघून जायला वळले. पण दारात थांबून मागे न पाहता ते द्वेषाने म्हणाले, आज तुझ्यामुळे बाप-लेकांमध्ये भिंत उभी राहिली आहे. आज तू एका वडिलांचं मन दुखवलं आहेस. माझा शाप आहे. तू आयुष्यात कधीच सुखी राहणार नाहीस. हे शब्द ऐकताच सिया जागेवरच गोठून गेली. तिचा चेहरा पांढरा पडला. अद्वैतने मुठी आवळल्या. डोळे काही सेकंद मिटले आणि उघडताच ते रक्तासारखे लाल झाले. तो सियाकडे वळणार इतक्यातच सिया अचानक खाली कोसळू लागली. कदाचित हे सगळं सहन न झाल्यामुळे तिला धक्का बसला होता. लहानपणापासून तिने सगळं सहन केलं होतं, पण आज पहिल्यांदाच तिचं मन आणि शरीर दोन्ही हार मानत होतं. ती जमिनीवर पडण्याआधीच अद्वैतने तिला आपल्या बाहूंमध्ये झेललं आणि जोरात ओरडला, बॉडीगार्ड, लवकर डॉक्टरला बोलवा. त्याने तिला उचलून थेट खोलीकडे नेलं. नोकराने तात्काळ डॉक्टरांना फोन केला. अद्वैतने सियाला बेडवर झोपवलं. तिच्या शेजारी बसून तिचा हात आपल्या हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने तिचा हात थोपटत पश्चातापाने म्हणाला, सॉरी बेबी डॉल, हे सगळं माझ्याच चुकीमुळे झालं आहे. टू बी कंटिन्यू. पुढे काय होतंय जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. लवकरच भेटू एका नवीन भागासह.